वसगडे इथल्या प्रभाग क्रमांक 2, 5 आणि 6 मधील ग्रामपंचायत सदस्यांची निवड रद्द झाल्यानं या प्रभागात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. आज मतदानाचा दिवस असल्यानं या प्रभागातील अनेक मतदार सकाळपासूनच मतदानासाठी मराठी शाळेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते. मात्र 150हून अधिक मतदारांची नावच मतदार यादीत नसल्यानं मतदान केंद्रात प्रचंड गदारोळ उडाला. सकाळपासून मी यादीमध्ये नाव शोधतोय, मतदार यादीमध्ये माझं नाव नाही. आमदारकी खासदारकीला माझं यादीमध्ये नाव असते, स्लिप आमच्या घरी येऊन देतात. आणि आता यादीमध्ये सगळा घोळ आहे, कुणाचंच नाव सापडत नाहीत. 250-300 मतदान परत गेले आमचं. आणि यादीतली नावाची पानच गायब झालेली आहेत. 1.5 तास झालं दुपारपासून आम्ही इथंच आहे. सगळ्याच महिला इथंच आहे. आम्ही घरातली कामं सोडून पण मतदान करायसाठी आलोय. पण इथं काय कोणता आत पण घेणार आणि आमच्या स्लिपा पण वाटणार. त्यामुळं आता काय करायचं काय समजणं झाले. मी प्रभाग क्रमांक 5 वार्ड मधून माझं मत इथेच असते मराठी शाळेमध्ये. पण यादी पाहिली, पण यादीत 5 नंबर मध्ये पाहिली, 6 नंबर मध्ये पाहिली, कुठल्याच यादीत माझं नाव नाही. आणि सांगतात मतदानाचा तुम्हाला तसं करता येत नाही म्हणून अधिकारी सांगतात. पण माझं तिथं नाव नाही. 2-3 वेळा यादी पाहिली. आता 2-3 तास झालं मी इथं थांबलोय. तरी माझ्या मतदारसंघामध्ये 250 ते 200 लोकांची नावच गायब केलेले आहेत या प्रशासनाने, या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी. यांच्यावर या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणार का हा माझा प्रश्न आहे. या सर्वसामान्य जनतेने मला जर निवडून द्यायचं असेल तर या 250 लोकांचं मग करायचं काय? या लोकांनी काय करायचं? या लोकांनी मतदार कुणाला करायचं का करायचंच नाही का हुकुमशाही करायची? याला जबाबदार कोण हा मला सांगायचं आहे. यावेळी गेल्या अनेक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या आणि आता मतदानापासून वंचित राहावं लागलेल्या मतदारांनी प्रशासनाबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला. त्यांनी जोपर्यंत आम्हाला मतदान करू दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा पवित्रा घेतल्यानं चांगलाच तणाव निर्माण झाला होता. निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करून संतापलेल्या मतदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला.